मित्रांनो नमस्कार. पश्चिम बंगालचा रिझल्ट जो आहे तो अतिशय रोचक आहे. अतिशय तो त्याच्यावरती खूप साऱ्या चर्चा होत आहेत. परंतु मला असं वाटतंय की अ, निकाल लागला, रिझल्ट आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी निवडणूक हारलेल्या आहेत. ममता बॅनर्जींचा असा आरोप आहे की बीजेपीने आमच्या 100हून जास्त जागा बळकावलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते राजीनामा द्यायला तयार नाहीयेत. तुम्ही असं म्हणाल की मुख्यमंत्री म्हणून त्या आता हरलेल्याच आहेत, त्यांनी राजीनामा का द्यावा? परंतु संविधानिक जी काही आपली एक चौकट आहे, संविधानिक जी काही एक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये जे मावळते मुख्यमंत्री आहेत ते राज्यपालांकडे राजीनामा सादर करतात आणि राज्यपाल त्यांचा राजीनामा घेतात, तो स्वीकृत करतात आणि त्याच्यानंतर तिथली जी काही एक विधानसभा आहे ती विसर्जित होते आणि विधानसभा विसर्जित झाली म्हणजे तिथलं मंत्रिमंडळ सुद्धा विसर्जित झालं आणि त्याच्यानंतर जे सरकार निवडून आलेले ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्यांना राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी बोलावतात. त्याच्यामुळे ही एक प्रोसेस आहे. परंतु आता जर मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी जर राजीनामा देत नसतील तर आता संविधानिक पेच निर्माण होणार आहे किंवा तो झालेला आहे. आता अशा परिस्थितीत काय होईल? अशा परिस्थितीमध्ये खरं तर राज्यपालांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. ती का? तर राज्यपालांकडे काही संविधानिक आयुध आहेत. त्यातलं पहिलं आयुध म्हणजे राज्यपाल स्वतः तिथली विधानसभा विसर्जित करू शकतात. त्यांनी विधानसभा विसर्जित केली याचा अर्थ मंत्रिमंडळ विसर्जित झालं आणि मुख्यमंत्री पदावरती कोणीच नाही असा त्याचा अर्थ झाला. दुसरं एक आयुध त्यांच्याकडे आहे ते म्हणजे ते थेट मुख्यमंत्र्यांना पदावरनं काढून टाकू शकतात. तसे काहीतरी संविधानिक आयुध त्यांच्याकडे आहेत. आता त्याच्यामध्ये सत्ता संघर्ष होणार, वादविवाद होणार, परंतु राज्यपालांकडे ते अधिकार जरूर आहेत. आणि तिसरं महत्वाचं आयुध म्हणजे राज्यपाल त्या देशात त्या प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. आणि जेव्हा राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा जेव्हा शिफारस करतील तेव्हा राष्ट्रपती देखील त्यांची भूमिका मांडतील. का मांडतील? कारण दोघेही बीजेपीचेच आहेत. तिथे राष्ट्रपती राजवट जेव्हा येईल तेव्हा सरकार तिथे असणार नाही, राष्ट्रपतीचं शासन असेल, परंतु काही कालावधीनंतर पुन्हा ते बीजेपीला सत्तेवरती बसू शकतात. म्हणजे कोणत्याही प्रकरणात जरी बघितलं तरी टीएमसीची पिछेहाट होणार आहेत, कारण सगळ्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्याच बीजेपीच्या हातात आहेत. त्याच्यामुळे काहीही झालं तरी बीजेपी सत्तेवरती बसणार आहेत. परंतु ममता बॅनर्जींनी जो काही एक भूमिका घेतलेली आहे, जो काही एक निर्णय घेतलेला आहे, मला असं वाटतं की तो लढणारा आणि निडरपणे घेतलेला निर्णय आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार सुरू आहे, ज्या पद्धतीने टीएमसीची कार्यालय जाळली जात आहेत, बुलडोजर त्याच्यावरती चालवला जातोय आणि लोकांना मारलं जात आहे, मला असं वाटतं की या हिंसाचाराचं समर्थन कोणीच करू नये आणि जे कोणी करत असतील तर त्यांनी स्वतः अगोदर विचार केला पाहिजे की आपण संविधानिक देशात राहतो, इथे अजूनही कायद्याचं शासन आहे, जंगलराज नाही. त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात हे बघावं लागेल की टीएमसी या सगळ्या सत्ता संघर्षात काय भूमिका निभावते आणि त्याच वेळेस सगळ्यात मोठी कसोटी जर जी कोणाची असेल तर संविधानिक पदावरती बसलेल्या राज्यपालांची, राष्ट्रपतींची, पंतप्रधानांची, राष्ट्रपतींची, सगळ्यांचीच एक आपली मला असं वाटतं की हा कसोटीचा काळ आहे. कारण ते जे काही आता करणार आहेत त्या सगळ्यांचा इतिहास हिशोब ठेवणार आहे. त्याच्यामुळे हा हिशोब तुम्हा आम्हा सगळ्यांना बघायचा आहे. येणाऱ्या काळात काय होईल हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला शिकून जाणार देखील आहे. बघत राहूयात काय होत आहे ते. धन्यवाद.